नमस्कार मित्रांनो, आर महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आदिवासी गोंड गोवार जमाती चुनाव बहिष्कार मध्ये 2024 मध्ये गोवार समाजाचा बहिष्कार आहे। आपल्यासोबत काही गोंड गोवारी समाज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना जाणून घेऊ काय बहिष्कार तुम्ही करू म्हणजे 2024 विधानसभा निवडणूक। सर्वप्रथम आदिवासींचे धर्मगुरू बारीक कुपार लिंगो यांना माझं जय सेवा जय सेवा जय जोहार। मित्रांनो, आज सर्वप्रथम भारत देशामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध ज्यांनी आपला भारत स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात केलेली आहे असे आमचे महानायक भगवान बिरसा मुंडा, आज त्यांची जयंती आहे आणि त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या दोन शब्दांना या ठिकाणी सुरुवात करतो। मी सुरेश कुमार लक्ष्मण नेवारे, मुक्काम शहारवाणी, पोस्ट कवलेवाडा, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असून मी आदिवासी गोंड गोवारी संघर्ष कृती समिती या समितीचा संयोजक म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर मी आपल्या समाजाच्या बहिष्काराबाबत बोलत आहे। आपल्याला वर्षभरापासून आदिवासी संघर्ष कृती समितीच्या माध्यमामधून जे आपल्याला लढा सुरू आहे त्या लढ्यामध्ये विविध प्रकारचे मोर्चे, धरणे, आम्ही आंदोलने केली। त्या आंदोलनाच्या माध्यमामधून आम्ही उपोषण केला। उपोषणामध्ये आम्हाला शासनाकडून काही लोक आले। त्या शासनकर्त्यांनी आमची मीटिंग, आमचा उपोषण सोडून आमची मीटिंग लावली, शासकीय मीटिंग लावली। त्या ठिकाणी तुमच्या मागण्या काय आहेत मूळ असे विचारण्यात आलं। आमची मुख्य मागणी आहे की आम्ही संविधानिक हक आमचा जो आहे गोंड गोवारी हा आम्हाला मिळायला पाहिजे। एसटीची सगळी सवलत आणि तो हक्क आम्ही आदिवासी असून सुद्धा आम्हाला तो हक्क मिळत नाही आहे, म्हणून आम्ही वेळोवेळी या संघर्ष करावा लागत आहे आम्हाला आणि आम्ही करत आहोत। तो आमचा हक्क न्याय आम्हाला मिळालेला नाही आहे, म्हणून आम्ही शेवटपर्यंत सरकारशी चर्चा केला की आमचा हक्क आम्हाला तुम्ही मिळवून द्या। सरकारने माननीय के.एल. वडणे साहेब सेवानिवृत्ती यांची समिती गठन करून त्यांनी 24 एप्रिल 1985चा जो GR आहे या GRबाबत या आयोगामार्फत चौकशी करून आम्हाला तो अहवाल सादर करायला पाहिजे होता सकारात्मक, पण तो अहवाल आम्हाला सादर केलेला नाही आहे। त्यामुळे आमचा असंतोष अजून वाढलेला आहे आणि आम्ही सर्व आमचे संघर्ष कृती समितीच्या वतीनं आणि आमचे उपोषणकर्ते त्रिमूर्ती यांच्या वतीनं हे जे ठरवतील किंवा त्यांनी जो आम्हाला आदेश दिला त्या आदेशावरती आम्हाला चालायचं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा बहिष्कार सुरू आहे। आमचा बहिष्कार मागे झालेला नाही आहे। काही समाजाचे असंतोष घटक असतात, त्यांना ते कोणत्याही पक्षाचे जवळीक असतात, ते नेहमी वेळोवेळी त्यांच्याकडून जे काही त्यांना प्रलोभन मिळत असेल ते स्वतःचा फायदा करतात, स्वतःचे बंगले बांधून घेतात, स्वतःच्या भाल्यासाठी स्वतः उजेडत राहतात आणि संपूर्ण जमातीला ते अंधारात ठेवतात। आज समाज जागृत झालेला आहे। आज आम्हाला त्यांची एकही गोष्ट ऐकायची नाही आहे। आम्हाला जे आदिवासी गोंड गोवारी हक्क कृती समिती जी आम्हाला म्हणेल, जे विचार देतील ते किंवा त्यांचा जो आदेश राहील त्या आदेशावरने आम्हाला चालणे आहे आणि आम्हाला या निवडणुकीवरती विधानसभेच्या निवडणुकीवरती आमचा 100% बहिष्कार आहे आणि तो राहील आणि आम्ही त्या समितीशी आणि त्या त्रिमूर्तीशी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। आम्हाला कोणत्याच समाज घटकाची ते काहीतरी या आमच्या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतात किंवा जो कोणी उमेदवार असेल त्याला आमच्या कोणत्याही प्रकारचा समर्थन नाही आणि कोणत्याच प्रकारचा आम्ही मतदान करणार नाही असे आम्ही जाहीर करतो। जय सेवा जय जोहार। सर, आपण काय सांगू शकता की तुम्ही एका बाजूला तुम्ही बीजेपीच्या कामं करता आणि प्रचारामध्ये फिरता आणि एकी तरफ तुम्ही समाजाचे काम करता, काय मेसेज पोहोचणार त्या पार्टीमध्ये? नाही, जेव्हापासून आपल्या समाजामध्ये जेव्हा नागपूरला मीटिंग झालेली होती, तारीख 13/10ला जे मीटिंग झालेली आहे महाराष्ट्र कृती समिती, त्या मीटिंगामध्ये आम्ही गेलेलो होतो। मी तालुक्याचा उपाध्यक्ष आहे। तेव्हा आम्हाला तिथं आदेश मिळाला की 100% आम्हाला बहिष्कार करायचा आहे। तर आम्ही गावोगावी फिरून तालुक्या पातळीवर फिरून चाहे मग आमच्या तालुक्यामध्ये नाही येत आहे तिवळा, तरी आम्ही तिवळ्याला मीटिंग घेत आहोत, गोंदिया तालुक्याला मीटिंग घेत आहोत ना। आपल्या 100% बहिष्कार हा
पूर्णपणे सक्सेस हो त्याकरिता आम्ही फिरत आहोत. मी कोणत्याही भाजपाशी संलग्न आहो, परंतु मी भाजपाच्या कोणत्याही मिटिंगाला कोणत्याही प्रचाराला मी मुद्दाम फिरत नाही न काही त्यांच्यासोबत माझे काही मतलब नाही आहेत. कारण की अगोदर पहिले समाज, त्यानंतर मग सर्व पार्टी. काय वाटतं की तुमचा समाज यावेळेस वोटिंग करणार की नाही करणार? नाही. आमचा समाज 100% पूर्ण बहिष्कार राहणार. न बहिष्कारच सर्व काही भूमिका करणार, न बहिष्काराच्या हिसाबाने आम्हाला न्याय मिळणार, असं आमच्या महाराष्ट्र कृती समिती संविधानिक हक्क त्यांनी आम्हाला जे आदेश दिले त्या आदेशाचे आम्ही पार पाडणार आहोत. न त्यांच्या हिसाबानं आम्ही सर्व काही चालीरीती करणार आहोत. आताच सांगितलं की गोवारी समाज जे आहेत की जे बहिष्कार आहे ते वोटिंग नाही करणार आहे. मी सतीश वाघ, गोंदिया.